डॉक्टर, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, शेपू, चाकवत, माठ ह्या खायच्या की नाही? हा प्रश्न खूप पेशंट मला विचारतात. तर बघू आयुर्वेद काय सांगतात. आयुर्वेदानुसार वातदोष वाढलेला असतो हा पावसाळ्यामध्ये. आधीच वात वाढलेला आणि त्यातल्या त्यात आपला जठराग्नी मंद झाला असतो. म्हणजेच काय की आपली पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात काही आपण जो आहार घेणार आहे तो निवडताना खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे. पावसाळ्यात पालेभाज्या ज्या आहे ह्या पौष्टिक असल्या तरी पावसाळ्यात वापरण्यासाठी काही अडचणी निर्माण होतात. कारण काय आहे ना, पावसामुळे जमिनीतले जे चिखल असेल, माती असेल, जीवजंतू असेल, ते पानांना बरेचदा चिकटलेले असतात. त्याचबरोबर वातावरणातला ओलसरपणा हा खूप वाढला असल्यामुळे जो दमटपणा आहे त्यामुळे बुरशी लवकर येते. त्यामुळे तेही एक रिझन असू शकतं. आणि दुसरं म्हणजे जे छोटे छोटे जीवजंतू किंवा छोटे छोटे कीटक किंवा अंडे सुद्धा आहेत, जी आपल्याला एकदमच खूप सूक्ष्म पाहिलं तर दिसतील अशी काही कीटकांची अंडी सुद्धा पालेभाज्यांच्या पानांवर असतात. आणि म्हणून या दिवसात पालेभाज्या खाताना योग्य जर काळजी घेतली, स्वच्छता राखली तरच आपण त्या वापरू शकतो. मग ती कशी? तर सगळ्यात पहिले ह्या पालेभाज्या मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवायच्या. एक 5 मिनिटं मिठाच्या पाण्यात याला भिजत ठेवून मग त्याला 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवायचं. त्यामुळे होतं काय की जो चिखल असेल, जे काही माती लागली असेल किंवा जीवजंतू, जे कीटक म्हटलं मी, अंडी असेल, हे सगळे निघून जातील आणि पालेभाज्या ह्या स्वच्छ होतील. दुसरी महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे भाज्या ह्या पहिले धुवून घेऊन मग चिरायच्या. चिरून नाही करायचं काही. स्वच्छ धुतल्यानंतर चिरून छान शिजू द्यायच्या. छान शिजवल्यानंतर त्या व्यवस्थित पचू शकतात. तर अशी जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर पालेभाज्या आपण पावसाळ्यातही खाऊ शकतो. पण मुख्यतः या ऋतूमध्ये खाणाऱ्या ज्या पचायला पण चांगल्या आणि खाण्यायोग्य भाज्या ज्या म्हणाल तर त्या फळभाज्या आहे. त्यामध्ये भोपळा, दुधी भोपळा, त्यानंतर गाजर, बीट, घोसाळे, त्याच्यानंतर दोडके ह्या भाज्या किंवा कोहळं ह्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरल्या पाहिजे. सो पालेभाज्या वापरायच्या असेल तर अशा पद्धतीने वापरा. आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, खूप मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. त्यामुळे वापरायच्या, पण योग्य ती काळजी घेऊन वापरायच्या. थँक्यू सो मच.